शेतकरी मित्रांनो, तुमच्याही आंब्याला मोहर लागलाय आणि त्यामध्ये गळ होत असेल तर चला तर जाणून घेऊ यासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोहर लागलेला आहे, परंतु जे वातावरणामध्ये बदल आहे त्यामुळे होतं काय, यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याचबरोबर थ्रिप्स, मावा, तुडतुडे यासारख्यांचा अटॅक दिसून येतोय. आपण यावरती केलं काय पाहिजे, यामध्ये आपण एक कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य म्हणून जी गळ होती आपली सेटिंग झालेली काही शेतकऱ्यांच्या बागामध्ये, गळ थांबवण्यासाठी आपण कॅल्शियम आणि बोरॉन या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर केला पाहिजे. त्यामध्ये आपण कीटकनाशक घेत असताना ॲक्ट्रा, सिजंटा कंपनीचं किंवा आलिका वापरा 10 ml 15 लिटर पंपासाठी. त्याचबरोबर आपण बुरशीनाशकाचा वापर करत असताना, साप वापरताना 1.5 ते 2 ग्राम किंवा रेडोमिल गोल्डचा वापर करावा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम आणि बोरॉन जर आपण घेत असेल, कॅल्शियम आणि बोरॉन वापरत असताना प्रति लिटर 1 ग्राम असं प्रमाण घ्यावे. शेतकरी मित्रांनो, याने काय होईल, जे आपली गळ थांबेल, त्याचबरोबर जो मोहर लागलेला आहे त्यावरती जो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर किडींचा जो मावा, तुडतुडे यासारखे ते कुठंतरी कंट्रोल होईल. त्यानंतर आपल्या आंब्याची सेटिंग आहे ती चांगल्या प्रकारे होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.